त्यापूर्वी भावे घे भरारीच्या बुधवारच्या एपिसोडमध्ये आपलं स्वागत। किचन पासून बिझनेस पर्यंत आणि आरोग्यापासून फिटनेस पर्यंत माहितीचा खजिना घेऊन मी आले खास तुमच्यासाठी। सुरुवात करूया या एपिसोडला। घे भरारीमध्ये आमचा नेहमीच प्रयत्न असतो तुम्हाला अपडेटेड ठेवण्याचा, मार्केटमधले नवनवीन ट्रेंड्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा। चला पाहूया असंच काही खास। सोलापूर शहरातला विजापूर वेस हा मध्यवर्ती भाग सध्या गजबजून गेलाय। ना यात्रा ना उरूस, मग ही हजारोंची गर्दी कशाला जमली आहे हा प्रश्न साहजिकच तुम्हाला पडला असेल। ही गर्दी झाली आहे सोलापूर शहरातल्या एका खास बाजारात, ज्याचं नाव आहे मीना बाजार। प्रत्येक वर्षी रमजान महिन्याच्या शेवटच्या 5 दिवसात हा बाजार भरतो। नमस्कार, मी शिवकुमार पाटील। सोलापुरातल्या एका आगळ्या वेगळ्या आणि तेवढ्याच गर्दीनं भरलेल्या बाजाराची आज मी सफर करून देणार आहे। सोलापूर, विजापूर वेस आणि रमजान हे जणू एक समीकरणच आहे। रमजान महिन्याच्या शेवटच्या 5 दिवसामध्ये सोलापुरातला हा विजापूर वेशीचा परिसर अत्यंत गर्दीनं गजबजून जातो। हजारो लोक इथं खरेदीसाठी येतात। कारण एकच आहे, मीना बाजार। होय, मीना बाजाराचं आकर्षण रमजानमध्ये खास असतं। चला तर आज मी तुम्हाला घडवणार आहे मीना बाजारचं दर्शन। काय इतिहास आहे या मीना बाजाराचा, केव्हापासून साधारण भरला? मीना बाजाराचा इतिहास फार जुना आहे। अंदाजित 50-60 वर्षापासून मीना बाजार हा विजापूर वेसमध्ये इथेही भरतोय। काय मीना बाजाराचं नावामधलं काय रहस्य वेगळेपण आहे? मीना बाजार म्हणजे रहस्य म्हणजे हे आहे की मीना ही मुकाम आहे सौदी अरबमध्ये। जेव्हा हजमध्ये लोक जातात, मीनाला जाऊन स्टार्ट करतात हज, आणि स्टार्ट करतात आणि तिथं सर्व विधी संपल्यानंतर मीनालाच येतात। त्यामुळे हे पवित्र नाव आहे, पवित्र ठिकाणाचं नाव आहे म्हणून याला, आणि हे पवित्र रमजानमध्ये त्याकरता ह्याचं नाव मीना बाजार पडलं आहे। 5 दिवसाच्या या बाजाराची तयारी 1 महिना पूर्वीपासून केली जाते। यासाठी एक समिती स्थापन होते। स्टॉल उभारण्यापासून पोलीस बंदोबस्तापर्यंत सगळं नियोजन केलं जातं। झालाबाद प्रमाणे मीना बाजार विजापूर वेसमध्ये भरला आणि सगळं व्यापारीचे म्हणजे स्टॉल घालणे, कमी किमतीमध्ये मंडप घालणे, व्यापाऱ्याला सविस्तर माहिती देऊन सविस्तर काम करणे और व्यापाऱ्यांनी सविस्तर भाव देऊन लोकांना गिरायकाला चांगली सोय द्यावं, या आमच्या दृष्टिकोन आहे समज। परप्रांतातून येणाऱ्या व्यापाऱ्यांकडे मिळणारा दर्जेदार माल हे या बाजाराचं वैशिष्ट्य। वर्षातून एकदाच हा बाजार भरत असल्याने ग्राहकांना याचं आकर्षण असतं। स्थानिक व्यापाऱ्यांसह कर्नाटक आणि आंध्रातील नावाजलेले व्यापारी आपली उत्पादनं विक्रीला आणतात। हजारोंच्या संख्येने ग्राहक येत असल्याने त्यांचा व्यवसाय सुद्धा तेवढ्याच जोमात चालतो। 5 दिवस तुम्हाला कसा रिस्पॉन्स मिळतो? खुश असता तुम्ही व्यापारी सगळे? लय चांगला रिस्पॉन्स, लय चांगला, एकदम चांगला रिस्पॉन्स मिळतो। एकदम चांगला व्यापार असतो, गोरगरिबाचा धंदा पण चांगला असतो आणि इथं जे बाहेरगावचे व्यापारी जे येणार त्यांना पण सरकार भरपूर असतं। इथं व्यापारी कुठून कुठून येतात इथं खास? व्यापारी बार्शीनं येते, बार्शी, उस्मानाबाद, तुळजापूर, लातूर, तुमच्या जुना कर्नाटकमध्ये जे नाही तर मंद्रू, बिंद्रू, गुलबर्गा, बोरामणी, बिजापूर, एकदम मोठे मोठे व्यापारी तिथं येते। ईदच्या आदल्या दिवशी या बाजारात प्रचंड गर्दी होते। शीरखुर्मा बनवण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू एका छताखाली मिळणारा मीना बाजार हे एकमेव ठिकाण। सुक्या मेवाच्या एकाहून एक दर्जेदार व्हरायटी इथे उपलब्ध होतात। हा बाजार भरेपर्यंत कोणीही ईदची खरेदी करत नाही। यहाँ पर जो सेवियाँ जो मिलती है सस्ती मिलती है हर साल की तरह, और रमज़ान का महीना रहता है, सब मिलकर आते हैं और लेते हैं, इसलिए आते हैं। पर जो शिरकुंबे का जो सामान है ये बाहर का ही है, यहाँ पर नहीं मिलता सोलापुर में, उसे बाहर से ही लेके आना पड़ता है। यंदा पाऊस पाणी नसल्याने मीना बाजारावरही थोडा परिणाम जाणवतोय। गर्दी मोठी असली तरी खरेदी करण्याचं प्रमाण यावेळी कमी झालंय, कारण मीना बाजारातला मोठा ग्राहक हा ग्रामीण भागातला असतो। रमजान ईदच्या खरेदी निमित्त आलं होतं, परंतु सध्या परिस्थिती पावसामुळे थोडीशी बिकट परिस्थिती चालू आहे सध्या। शेवया हा या बाजाराचा प्रमुख केंद्रबिंदू। शीरखुर्मा तयार करण्यासाठी लागणाऱ्या शेवया इथे जास्त विकल्या जातात। परराज्यातून आलेल्या शेवया खरेदी करण्याकडे ग्राहकांचा जास्त कल असतो।
मीना बाजारचं खास वैशिष्ट्य असतं की इथं जे पदार्थ मिळतात ते फक्त आणि फक्त मीना बाजारमध्ये मिळतात आणि खास करून जेव्हा रमजानच्या दिवशी ईदच्या दिवशी जे शिरकुर्मा बनवला जातो त्यासाठी लावणारा जो सुकामेवा आणि खास करून शेवयाचे जे असंख्य प्रकार इथे उपलब्ध असतात म्हणून मीना बाजार हा आहे तो ग्राहकांसाठी एक प्रमुख केंद्र असतं कारण इथे शिरकुर्मासाठी बनवण्यासाठी जे लागण्यासाठी जे साहित्य असतात ते फक्त मीना बाजारमध्ये मिळतात म्हणून लोक या ग्राहक पेठेला खरेदी करायला येण्यासाठी म्हणून पसंती देतात। मीना बाजार म्हणजे महिलांचा बाजार अशी ख्याती आहे। या बाजारात सहकुटुंब येणारे लोक जास्त असले तरी महिला वर्गाची मोठी गर्दी असते। ईदच्या खरेदीच्या निमित्ताने सौंदर्य प्रसाधनं खरेदी करण्याकडे महिलांचा जास्त कल असतो, तरी सर्व धर्मीय लोकांची या बाजारात खरेदीला गर्दी होते। मीना बाजार में सब खरीदी करने को आते हैं, बच्चे गचेले को माल अच्छा मिलता है। हर एक चीज अलग अलग देखने के लिए इधर आती है बरस में एक बार। वाट बघत असता का तुम्ही? हो, आम्ही दरवर्षी वाट बघत असतो मीना बाजार यायची। नवीन नवीन काहीतरी दरवर्षी बघायला मिळतं। लहान मुलांसाठी सगळं जे आवडते ते त्यांना घेऊन जातो आम्ही। तिथल्या व्हरायटीज वगैरे जे काय भरपूर येतात? हा, भरपूर आहेत। खवय्यांसाठी मीना बाजार जणू सुवर्ण संधी। इथे मिळणारे समोसे हा खवय्यांचा सगळ्यात आवडता मेनू। खास इराणी पद्धतीने बनवलेले समोसे खाण्यासाठी खवय्यांची गर्दी होते। काय बनवण्याचं वेगळं काय म्हणतात? त्यामध्ये काय दोन प्रकारचे समोसे असतात, शाकाहारीमध्ये असतात तर मांसाहारीमध्ये असतात। ज्याला कुठला माणसाला रोजाला शाकाहारी चालत आहे त्यांनी शाकाहारी समोसे घेतात, त्यामध्ये उसळ अजून ते कांदा बिंदा हे सगळं वाटाणे घालून त्याला साधा ते समोसा असतात। मांसाहारीमध्ये आमचं जे बोकडाचं मटण असतं, चिकनचे पीसेस असतात, त्या वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी समोसे बनवून ज्या स्वादिष्टतेने केवळ सोलापूरकरच नव्हे तर या बाजारात खरेदीसाठी शेजारच्या विजापूर आणि गुलबर्गा जिल्ह्यातूनही लोक मोठ्या संख्येने येत असतात। 5 दिवस मीना बाजार ग्राहकांच्या गर्दीने फुलून गेलेला असतो।